छान आहे कॅमेरा. काय प्राइस आहे या कॅमेऱ्याची? 52,000. हो 52,000 रुपये या कॅमेऱ्याची. एक नंबर आहे बाबा. मला तर वाटतच नाही मेंढी हा कॅमेरा आहे म्हणून. सॉलिड यार. नमस्कार मित्रांनो, मांडवी एक्सप्रेस ही येते 7:30ला. ते आता लेट झाले म्हणजे किती लेट झाले? 9:45चं टायमिंग सांगते. आपली पोरं सगळे इथे कंटाळलेत. मम्मी तर फुल वैतागले आणि मम्मीचे एक्सप्रेशन बघताय. नवीन कॅमेरा आहे. मम्मी बोलते इथे दादरला वापरू नको अजिबात, कारण का प्राइस एकदम फुल जास्त आहे मम्मी. आणि पोरं एकदम कंटाळून मोबाईलवर आहेत. आपला साईराज, आपला शांत पोरगा आहे, सगळे आपल्या बॅग आहेत. आणि हा ओंकार फेमस आहे आपला बुलबुल वादक. भूक लागले का? राव पाहिजे. आम्ही येतो वडापाव आणू. वडापाव मम्मी आणू. आपण वडापाव आणूया. तर बघताय आता माझ्या पाठीमागे मांडवीसाठी किती लोक असे थकली आहेत किंवा किती थांबले आहेत. आणि आता आपण चाललोय वडापाव खायला. आपल्यासोबत आहे फेमस बुलबुल वादक ओंकार. चला तर बघताय मित्रांनो, दादर आता बेस्ट वडापाव घेऊया. कुठेतरी चांगला मिळाला असं बघूया. आपल्याला एक फेमस दुकान दिसलंय जे की आहे इडली सांबारच घ्या ना वडापावच्या. नको ओंकार बोलतो नको घेऊया. आपलं तरी इथे मंदिर आहे. मांडवी ट्रेन जर लेट झाली की लावून टाक. मित्रांनो, ओंकार मला दाखवत होता की ब्लॉग कसा शूट करायचा नॉर्मल किंवा कसं बोलायचं. तर त्याने मला चांगलं सांगितलं आहे. तसं मी आता प्रयत्न करतो की ब्लॉग कसा शूट करायचा. त्याने असं मला सांगितलं काय मी जो आता झाले ट्रेन लेट, आता आम्ही काय करायचं, आम्हाला लागले भूक. नाही असं नाही करायचं. मग कसं करायचं? ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का? ॲक्च्युली बोलतो दादरला दादर चौपाटीला येऊन चौपाटी बोलायचं. चौपाटी बोलतोय तो. सकाळी इथे येऊन आम्हाला 1.5 ते 2 तास झाले आहेत. आम्हाला अशी जोरची भूक लागली आहे. काहीतरी आम्ही खाण्यासाठी एक नवीन असं चांगलं असं दुकान शोधतोय, हॉटेल. आणि मित्रांनो, तुम्हाला मी मस्त एक सीन दाखवतो. दहीहंडी खेळतानाची मुलं. त्यातला सगळ्यात उंच आहे तो ओंकार आहे. मला लहानपणी त्याला बघितली होती, तो तसाच दिसायचा. बघता एकदम वाव असा सीन आहे. चला आता अशा तऱ्हेने आपण आता बघूया कुठेतरी हॉटेल, तिथे बघूया काहीतरी खायचं. आईला भूक लागली आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना भूक लागली. आणि तुम्हाला एक दाखवतो दादर दरबार. बघताय आता दादर दरबार. ट्रेनचा पूर्ण डबाच ठेवलाय आणि दादर दरबार हे एक हॉटेल आहे. छान वाटतंय, पण आम्हाला तिकडे जायचं नाहीये. आपण स्वस्तात मस्त पोट भरून घ्यायचं. आमचं एवढा बजेट नाही आहे. आणि बजेट नाहीये तर आधीच आम्ही नवीन हा इथे काहीतरी वेगळं दिसतंय. आणि इथे ठोकाठोकी चालली आहे पूर्ण. आम्हाला डोक्यात होते ते. आणि अशा ठिकाणी आलोय आपण. उडीपी काहीतरी हाय राजलापूर. बघताय आता इथे आहे गाजरचा हलवा, दाबेली. घ्यायच्या अगोदर आपण आता रेट बघूया. वडापाव 20 रुपये, समोसा पाव 30 रुपये. काय घ्यायचं बोल. ते तुम्ही बोलाल ते घेऊ. पैसे तुम्ही द्यायचे. हा ठीक आहे. काय घ्यायचं आपल्याला? दाबेली घेऊया. घेऊया 5 जण आहोत आपण. 5 दाबेली घेऊया. आणि आपल्या दोघांना इथं काय 2 गुलाबजाम खायला घेतले तरी चालेल. तू एवढं केलं सामानच्यासाठी तरी आमच्यासाठी खूप आहे. दादा 5 दाबेली पार्सल. कुपन नाही ना? तर आम्हाला समजलं आहे. हां सिस्टीम काय माहिती नव्हतं. आपल्याला कुपन घ्यायला लागेल. कुपन कुठे मिळेल? 5 दाबेली पाहिजे पार्सल. अजून काय स्पेशल इथे? वडापाव नको. 5 दाबेली पार्सल आणि 2 गुलाबजामुन खायला इथे. पैसे दे, फुकट नाही देणार आहेत आपल्याला. काहीतरी आपल्याला थंड घेऊ का? हां थंड घे. तू घेतशील तेवढंच कमी आहे आपल्याकडे. मित्रांनो, तुम्हाला मस्तपैकी तोंडाला पाणी आलं काहीतरी हे दाखवतो. इथे बघताय रसमलाई वगैरे आहे. या कॅमेरामध्ये 1 नंबरमध्ये येतो सिनेमॅटिक. हे काहीतरी घे इथलं. नाही तर रबडी घे. रबडी आपल्याला काहीतरी घे. असलं काहीतरी घेऊया. असलं काहीतरी घे मग. ओके एवढा पैसा नाही घ्यावा. 10 आहे. 10चा पाहिजे चालेल. काय व्हिडिओ करते माझे? पैसे पण खूप आहेत आपल्या भावाकडे. आपल्या भावाचा एकदम असं भरलेला आहे. आणि त्याचं मन पण खूप भरलेलं आहे. खूप म्हणजे खूप. ते आपल्याला 200 रुपये पण देणार आहे. बिल बघताय किती झाले? 200 रुपये जागेवर फटका. आणि ओंकारला लागलाय चटका. कविता पण बनवतो आपण. गुलाबजाम एक 26ला. ओ माय गॉड. एक गुलाबजाम तुम्हाला दाखवतो मी. हा एक गुलाबजाम आहे अंड्या एवढा. त्याची प्राइस आहे 26. चला तर आपण मागूया. हे कुठले तरी ते कार्टून कॅरेक्टर बोलतो. कसं बोलतोय मित्रांनो? कार्टून कॅरेक्टर सारखं बोलतोय. काय झालंय सिरियसली, आम्ही सकाळी 4:30ला मम्मीने उठवलं. आणि उठवल्यानंतर काही उठ चल लवकर, कारण का मम्मीला माहिती नव्हतं. मम्मी फर्स्ट टाईम अशा सकाळच्या ट्रेनला जाणार होती. तर आम्ही उठलो. परत ह्या दोघांना उठवायला गेलेला. जवळच होते. उठल्यानंतर फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केलेली आणि त्यानंतर निघालेलं. आणि इथे येऊन समजलं की जी 7:30ची ट्रेन असते
मांडवी एक्सप्रेस तिला यायला खूप टाईम लागणार होता म्हणजे 9:45ला तिचं आता टायमिंग दाखवत आहे म्हणून आता भूक लागले. सकाळी चहा पण न पिता आम्ही निघालो होतो. तू काय खाल्लंयस का? काहीच नाही खाल्लं. पोटात आता कावळे ओरडतात म्हणून आता काहीतरी खायला आलेलं. दाबेली घेतली आहे आईसाठी आणि ती मित्रांसाठी आणि आपल्यासाठी गुलाबजाम थोडी इथे खायला. चला तर खाऊया आणि नंतर परत जाऊया. आणि अशा तऱ्हेने उद्घाटन करत आहे गुलाबजामुनचं. बघताय कसा सिनेमॅटिक किंवा एकदम एक नंबर असा ओंकार खाता ना. हा टेस्ट सांगा आधी खा तरी नंतर हा कर. कसं वाटतंय? कडू आहे एकदम मस्त. आता मी पण खातो जरा एकदम अच्छा आहे. पकड आता मी खातो. पॅक केलं करूया. गुलाबजामुन खातोय. फोन आलाय आपल्याला. आधी टेस्ट गरम आहे. एक नंबर आहे बाजू. एक नंबर. आता निघालोय. स्पेशल आपल्या ओंकारने आपल्यासाठी खाणं आणलंय. हे अनबॉक्सिंग करताना आपण व्हिडिओ काढूया. अनबॉक्स करताना मम्मी वा वा वा. होय ताई आम्हाला एक फॅन भेटला. आमचा फॅन भेटला एक. अरे काय रे बघू दे रे. काय रे म्हणजे तुम्ही दिलं मग काय दिलं की आमचं फॅन भेटला आम्हाला. आपण नाही बोललो आता फक्त अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ बघूया. स्पेशल दाबेली एक नंबर अशी दाबेली आहे. मग टेस्ट बघूया. मम्मीने मग केलाय यस एक चावा. काय छपरे झाले झाले आहे की आपली बॅटरी. हो अनबॉक्सिंग करताना सगळ्यांची अनबॉक्सिंग वाटली दिसली पाहिजे. सिनेमॅटिक हो आता फुल येडा झालाय दाबेली खाऊन. कसं आहे दाबेली? एकदम पाण्याची बॉटल आणतो मग. चला तर आता मी पण खातो नंतर व्हिडिओ शूट करूया. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही बसलेलो ट्रेनमध्ये. बरोबर 10:40 बघताय आपली मंडळी सगळी कंटाळली नाही कारण का सगळे आम्ही एकत्र होतो म्हणून एवढं काही कंटाळा आला नाही. खाली मम्मी बसले. आता जाऊया गावाला आणि आराम करूया. कामं करूया पैसा कमूया. लोक मुंबईत येतात कमवायला आणि आम्ही येतोय फिरायला आणि गावाला जातात कमवायला. लोक बघत नाही. आणि अशा तऱ्हेने मित्रांनो एकदा ते आम्ही चिपळूणात आलेलो या 2 दिवसाच्या प्रवासानंतर नाही लेट प्रवासानंतर. आणि आवाज पण बसलाय आणि सगळे आता निघतायत. हे मम्मी पण थकले सगळे थकले. आपल्याला सावड आहे आणि यांना जायचं टेरवर. कसं वाटलं आजचा प्रवास दिवस? साईराज आजचा दिवस तुला कसा वाटला? तुला कसं वाटलं? आपण घर गाठूया पहिलं तर. आवाजाची वाट लागले पूर्ण दिवस 2 दिवस 3 दिवस पाणी बदललं. चला तर जाऊया घरी. 10:30च्या ट्रेनला आपण 4 वाजता. हा थांबा ते सांगायचंय. थांब ना जरा 1 मिनिट थांब ना 1 मिनिट. आवाज बदला मला मित्रांनो. 7:30ची ट्रेन 7:30ला येते दादरला. 10:30ला आली आणि सकाळी 4 वाजता किती वाजता उठवलं? 4 वाजता. कोणी उठवलं? मम्मीने उठवलं. यांना मग आम्ही उठवलेलं या दोघांना. उगाच उठलेलं उगाच असं वाटलंय. बसने आलेलं असतं तरी ह्याच्या अगोदर उठलेलं असतं. हे शूट करतोय बघू द्या सगळ्यांना दिसू द्या कसे हालत झाले. तसं आपलं चिपळूण उन्हाने तापलेलं. निश्चितच तुम्हाला आमचा ब्लॉग आवडत असेल आणि आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आमच्या गावी. चला तर अशा प्रमाणात तोंडातून खूप सारखा येतोय. काहीच नाही येत. आणि बघा माझ्या तोंडातून चला तर येतं आणि बाकीच्यांच्या तोंड गायच येतं. अरे जोड झाली मला आता आठवलं. याला चाकं पण आहेत. त्याला चाकं पण आहेत. याला चाकं पण आहेत. आता खायला. तर आपल्या या चिपळूण रेल्वे स्टेशनचा तुम्हाला भुयारी मार्ग दाखवतो. एकदम सुंदर असं आपलं चिपळूण रेल्वे स्टेशन. हा आपला तुम्ही लुक बघताय बाहेरचा लुक 1 नंबर आहे. आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे पूर्ण. आणि आता बघताय पूर्ण भुयारी मार्ग. मित्रांनो आता बघाल आपला चिंचा नाका बॅटरी पण लो झाली. बघताय गुहागर चिपळूण रत्नागिरी गणपतीपुळे. आपण या बसने जायचं की नाही? आता कुठली नाही आहे तर हिच्यानं जावं लागणार आहे. बघा बससाठी कशी चौकाचा फोन कर. हां
मित्रांनो संध्याकाळी 3:30 वाजता घरी आल्यानंतर वगैरे झालो आणि लवकरच गॅरेज आलो ओपन करायला, कारण काय गॅरेज खूप दिवस 2-3 दिवस बंद होतं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आजचा दिवस खूप बिकट गेला, कारण का दिवसभरात जे होत होतं ते खूप वेगळं होत होतं. पण सोबत काही मुलं होती, सोबत मित्र होते लहान, त्यामुळे काही एवढं वाटलं नाही. दिवस असा सहजपणे निघून गेला, पण त्रास पण झाला मुंबईत गेलेलाचा. असू दे असो, पण छान वाटलं जाऊन आणि खूप काही आता बघितलंच. कॅमेरा पण आला आपला. चला तर मग इथेच ब्लॉगला एंड करतोय आपल्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय बाय.